नमस्कार, मी विशाल मोरे. अल्पाईन इंजिनियर ही माझी कंपनी. आज आम्ही साकारलेला एक प्रोजेक्ट चरोलीमधला सावली हा आज आमचा पूर्ण झाला आहे आणि त्या प्रोजेक्टचे आपल्या मागे तुम्ही बघू शकता, हा आहे तो प्रोजेक्ट सावली, ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण एक बंगलो स्टार्ट फ्रॉम द स्क्रॅच टिल डेकोरच्या आयटमपर्यंत पूर्ण केलेला आहे. त्याचा आम्ही तुम्हाला आज पूर्ण एक वॉक थ्रू देणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्या सगळ्या इंटिरियर, सगळ्या एक्सटिरियर आणि सगळ्या गोष्टींचा माहिती मिळणार आहे. चला तर मग आपण बघूया सावली बंगल्याच्या आतमधलं सगळ्या गोष्टी. सगळ्यात पहिले तुम्ही आतमध्ये आल्यानंतर ना बंगल्याकडे जाताना आपण हा पूर्ण एक स्पेस पार्किंगचा दिलेला आहे, ज्याच्यामध्ये 2 गाड्या आरामशीर बसू शकतात, 2 व्हीलर्स बसू शकतात. सो हा स्पेस एक चांगल्या ह्याने यूज होऊ शकतो. सो आता आपण जाऊया बघायला. एक तुळशी वृंदावन आल्यानंतर ना घरामध्ये तर मस्तच आहे. सो पूर्ण स्टोन मधलं तुळशी वृंदावन आपण इथे दिलेलं आहे, विथ थोडेसे झाडं, लँडस्केप, ओनरचं नाव. त्यानंतर ना मेन डोर आपण लाइटिंग स्टेप्सच्या खाली पण करून ठेवलेले आहेत. पार्किंग एरियामधनं आपण आता बॅक यार्ड, थोडंसं साईडच्या बाजूला जी स्पेस असते त्याच्यामध्ये आपण एंटर करूया. यार्डमध्ये आता आपण एंटर करतोय. बॅकयार्डमध्ये जाताना आपण मुद्दामून थोडासा लँडस्केप एरिया, छानशा डेकोरेटिव्ह लाईट्स, बोलार्ड लाईट्स, खूप छान. या साईडला जाताना सुद्धा आपल्याला एक वेगळं फील, त्याच्यामध्ये रिचनेस वाटते. त्याच्यामुळे ही लँडस्केपचाच पार्टमध्ये आपण ऍड केलेला आहे. आता बंगल्याच्या सगळ्या बेसिक गोष्टींमध्ये आपण ज्या सर्व्हिसेस येतात, कुठे काय मॅनेज करायच्या, इथे पाण्याचा जेव्हा आपल्याला सोर्स बोरचा असतो त्याच्यासाठी सॉफ्टनर आपण दिले, सर्व्हिसेस मॅनेज केल्या. युटिलिटी स्पेस आपण मेनली इथे दिली, त्याच्यामध्ये वॉशिंग मशीन, बॅकयार्डचा हा किचनकडे जाणारा बॅकयार्डचा डोर आहे. अगेन आपण त्याच्यामध्ये सिंक ऍड केलेले आहेत, जिथे आपल्याला युटिलिटी स्पेस, वॉशिंग आणि डिशवॉशरसाठीची जागा आपण इथे बॅक साईडला दिलेली आहे. तर आता आपण बघूया सावली बंगल्याचा सगळ्यात पहिला ग्राउंड फ्लोअरवरचा लिव्हिंग स्पेस कसा आहे. पूर्ण विनियर मध्ये केलेला डोर. वेलकम. हा लिव्हिंग सगळ्यात मोठा आणि सगळ्यात जास्त लक्झरी आयटम मध्ये आम्ही करायचा प्रयत्न केलाय. लाउंजर सोफा, कर्टन्स, त्याच्यानंतर कार्पेट्स, पूर्ण टीव्ही युनिट आम्ही एक पूर्ण वॉलमध्ये केला. स्टोरेज युनिट त्याच्यामध्ये आम्ही ऍड केलेत. अगेन थोडेसे ग्रीन एलिमेंट्स काही ऍड करायचा प्रयत्न केला होता याच्यामध्ये. लँडस्केपिंगचे डेकोरेटिव्ह लाईट्स, लुक थोडासा एनहान्स करण्यासाठी लाइटिंग छान प्रकारे आम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायची होती. कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट आपल्याला दिसतो, डोर आपण क्लोज केल्यानंतर ना बॅक साईडला प्रशस्त आपला डायनिंग सेट आहे. डायनिंग सेटमध्ये आपल्याला पूर्ण 4 लोकांचं, खालच्या फॅमिलीसाठी जे मोठे लोक असतात त्यांच्यासाठी बसण्यासाठी हा एकदम छान असा स्पेस होऊ शकतो. अगेन ह्या स्पेसला थोडंसं बंगल्याच्या मानाने क्लटर स्पेस वाटू शकते, म्हणून आम्ही त्याच्यासाठी सोल्युशन काढलेलं आहे, जे की आमचं किचन मध्ये आहे. आपण आता किचन स्पेस मध्ये आलेलो आहे, जी आपल्या घरातल्या लेडीजला सगळ्यात लागणारी मेन गोष्ट, जी आपल्याला सगळ्यात छान डेलिकेट लुक्स मध्ये लागत असते. विथ गुड क्वालिटी मटेरियल्स, प्रोफाईल शटर्स, चिमनी विथ मोशन सेन्सिंग, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आम्ही इन्क्लूड करायचा प्रयत्न केलेला आहे. अगेन चांगल्या प्रतीचं सिंक यूज केलेलं आहे, जे आज सगळ्या ह्याच्यामध्ये मेनली यूज केलं जात आहे, जे की खूप छान मॉडर्न पद्धतीचं आहे. नेक्स्ट आपण आता मूव्ह करूया आपल्या थोड्याशा बॅकयार्डला जाणाऱ्या रस्त्याकडे, जो आम्ही तुम्हाला नंतर ना इन फ्युचर दाखवू. सो जरी बॅकयार्ड असला तरी आपलं किचन इथे संपलेलं नाहीये. किचनसाठी अजून एक्स्ट्रा इथे स्टोरेज, विकर बास्केट्स, त्याच्यामध्ये आपल्याला कांद्या बटाट्याचे ज्या स्टोरेजेस लागतात त्या साईड आपण इथे ठेवले.
आणि या प्रकारे हा स्पेस हॅबिटेबल झालेला आहे. नेक्स्ट आपण आता मूव्ह करूया, तो म्हणजे की घरामध्ये असलेलं सगळ्यात मेन म्हणजे आपल्याला लागतं ते देवघर. वास्तूप्रमाणे देवघराची लोकेशन छान, एक गाई वासराचं वॉलपेपर आणि छान फ्रेश लुक मध्ये येण्यासाठी आपण याच्यामध्ये देवघरासाठी प्रोव्हिजन केलेली आहे. ज्यांना खाली बसून पूजा करता येत नाही त्यांच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये स्टोरेज प्लस सिटिंग करून बसून आपण ह्याच्यामध्ये पूजा करू शकतो. ही प्रोव्हिजन आपण ठेवलेली आहे. मूव्हिंग टू नेक्स्ट थिंग, आपला आउटचं वॉश बेसिन आहे डिझायनर. छान असा नळ, हात धुवावा वाटेल असा नळ आहे. आणि एक इथे हिडन डोर आहे ज्याच्यामध्ये एक वॉशरूम आपण ऍड केलेला आहे, ज्याच्याने समजून येत नाही की याच्यामध्ये डोर आहे. तर आता मूव्हिंग टू नेक्स्ट आपण वरच्या फ्लोअरला जाऊ, जिकडे बाकीच्या रूम्स आहेत. सगळ्यात पहिले वर जाताना स्टेअरकेस, आणि या स्टेअरकेसला आपण थोडंसं हायलाइट करायचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये शँडिलियर त्याच्यामध्ये आपण ऍड केली. शँडिलियर मुळे थोड्या डेकोरेटिव्ह लाईट्स, आर्टिफॅक्ट याच्याने थोडंसं स्टेअरकेस हॅपनिंग वाटायला चालू होऊन जाते. सो या स्टेअरकेसमधनं आपण एंटर करत आहोत आता. सगळ्यात पहिले बाहेर एक सिटिंग आपण छोटंसं एक लाऊंजला देतो तशा टाईपचं थोडंसं सिटिंग द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या सिटिंग कडून आपण जातो आतमध्ये ऑफिस एरियामध्ये. क्लायंटला थोडंसं ऑफिस हे थोडंसं इंटरनल, आजकाल वर्क फ्रॉम होम सगळेच जण करतात. सो एक छोटीशी छान ऑफिस स्पेस आपण ट्राय केलंय. मूव्हिंग टू नेक्स्ट, आपल्याला चिल्ड्रन बेडरूमकडे जाताना एक कॉमन वॉशरूम आहे. कॉमन वॉशरूम मध्ये सुद्धा छान प्रकारे आपण त्याला हायलायटर वॉल्स यूज केलेल्या आहेत, मोठ्या टाईल्स यूज केल्या आहेत, ग्रे कलरच्या ऑल कोहलेरच्या फिटिंग्स आहेत त्याच्यामध्ये आपण यूज केलेल्या आहेत. शॉवर हेड सगळ्या सुविधा त्याच्यामध्ये आपण अशा ऍड केलेल्या आहेत. कुठेही तुम्हाला इथे फॉल सिलिंगला सुद्धा गिझर काही दिसणार नाही, पूर्ण हीट पंपनी पाणी येतं. सो आता आपण मूव्हिंग नेक्स्ट चिल्ड्रन बेडरूम, जी त्यांच्या मेन घरामध्ये मोठा मुलगा जो आहे त्याच्यासाठी आपण डिझाईन केली होती. त्याच्यामध्ये या गोष्टी आपण बेडमध्ये पूर्ण साईड टेबल विनियर, बेड विनियर मध्ये केलेला आहे. अगेन टोटल बिग साईज प्रोफाईल वॉर्डरोब शटर्स आहेत. आणि अगेन लॉफ्ट सुद्धा आपण द्यायचा प्रयत्न केला, कारण की काही गोष्टींमध्ये आपल्याला प्रोफाईल डोर्स मधनं काही ट्रान्सपरन्सी राहते, त्याच्यामुळे ते आपण ऍड केलेले आहे. आपण पुढे नेक्स्ट मूव्हिंग टू नेक्स्ट जाताना सुद्धा पॅसेजमध्ये आपल्याला छानशी एक पेंटिंग बघायला मिळते, ज्याच्यामुळे आपल्याला असं जाताना कुठेही एक डल फील येत नाही. नेक्स्ट आणि सगळ्यात महत्वाची जी रूम या अख्ख्या घरामध्ये आपण सावली बंगल्यामध्ये पाहतोय ती म्हणजे आहे मास्टर बेडरूम. एक छानशी डिसेंट अशी वॉर्मथ फील देणारी ही मास्टर बेडरूम आहे, विथ अटॅच वॉशरूम. बॅक साईड माझ्या मागे प्रोफाईल डोर आहे. छानसा विनियर मध्ये आपण याला बेड केलाय, साईड टेबल विनियर मध्ये केलेला आहे. अगेन याच्यामध्ये आपण प्रोफाईल लाईट्स आणि रीडिंग लॅम्प ऍड केलेले होते. अगेन मूव्हिंग टू, ज्या वेळेला फॅमिली एकत्र बसते, 4 गोष्टी मास्टर बेडरूम मध्ये डिस्कशन होतात. त्यावेळेला आलेले मुलं कुठे बसणार. सो बेडवर सगळेजण बसण्यापेक्षा आपण ह्याच्यासाठी एक बेंच हा डिझाईन करून घेतला होता, ज्याच्यामध्ये आलेले लोक ह्याच्यावरती बसून समोरासमोर चर्चा होऊ शकते. नेक्स्ट आपल्याकडे वॉशरूम्स अटॅच जे आपण ह्याच्या मास्टर बेडरूम मध्ये केलेलं आहे. मास्टर बेडरूम कडे येताना एक छानशी अशी आर्टिफॅक्ट इथे एक पेंटिंग टाईप ऍड केली होती. आपण आता बघूया वॉशरूम मास्टर बेडरूमचा. टोटल ब्लॅक फ्रॅपेचिनो टाईप स्टाईल आपण ही इथे सिलेक्ट केलेली. सिमिलर कोहलेरची फिटिंग्स, शॉवर हेड लेआउट अगदी सेमच आहे, फक्त टाईल हायलायटर आम्ही वेगळी यूज केलेली आहे. नेक्स्ट आपण आता मास्टर बेडरूमची एक खासियत बघूया, त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल ती म्हणजे अगेन ह्याच्यामध्ये आपण पूर्ण ड्रेसिंग मिरर दिलाय, ड्रेसिंग युनिट नसल्यामुळे, आणि ह्याच्या मागे स्टोरेज दिलेली आहे. नेक्स्ट पूर्ण प्रोफाईल शटर्स आहेत. प्रोफाईल त्याच्या आतमध्ये लाईट सुद्धा आहेत. आपण आता लाईट्स ऑन नाही केल्यात.
आता मास्टर बेडरूम बनवणारी वॉशरूम सोडून अजून एक गोष्ट म्हणजे असते म्हणजे त्याचा मोठा ॲम्बियन्स देणारी मोठी गॅलरी. जी गॅलरी आपली फर्स्ट फ्लोअरला इथे ओपन होते विथ नाईस व्ह्यू. याच्यापेक्षा अजून काय पाहिजे एका मास्टर बेडरूमला. इथे येऊन तुम्ही छान रिलॅक्स करू शकता. छानसा डिझायनर डेकोरेटिव्ह लाईट आपण याच्यामध्ये ऍड केलाय. इथे तुम्ही छान बसून रिलॅक्स करू शकता. अलॉंग विथ दॅट आपण एक थोडंसं ग्रीन एलिमेंट म्हणून सगळीकडेच ही आपली टायपोलॉजी ज्याच्यामध्ये आपण पॉट्स ऍड करतो. इथून पुढे आता आपण चाललो आहे स्टेअरकेस नंबर 2 मधून सेकंड फ्लोअर साठी, जिथे अगेन काही लिव्हिंग आणि अजून रूम्स आहेत जे आपण बघूया. सो आता आपण चाललेलो आहे सेकंड फ्लोअर वरती. हा फ्लोअर मेनली फॅमिलीचे अदर मेंबर्स यूज करणार आहे. अजून एक इथे सीट आउट आपण केलेला आहे. सो आतमध्ये त्यांची डॉटर आहे, त्यांची एक रूम आहे. सो त्या रूमला थोडंसं साधीच आपण त्याच्यामध्ये एक हँगिंग चेअर दिलेली आहे, कॉफी टेबल दिलाय. त्याच्यानंतर ना आपण जाऊया सेकंड फ्लोअरची. आपण एक लिव्हिंग याच्यामध्ये अजून एक ऍड केलेली. सेकंड फ्लोअर फॉर्मल लिव्हिंग मध्ये आपण इथे जास्त काही एलिमेंट्स ऍड नाही केले. क्लायंटला ही लिव्हिंग थोडीशी सिंपल साध्या एलिगंट लुक मध्ये हवी होती. त्यानंतर ना गेस्ट साठी एक त्यांना स्पेस हवी होती. सो ही गेस्ट साठी आपण स्पेस ऍड केलेली. अगेन एक पेंटिंग इकडे आपण ठेवलेली. अटॅच्ड वॉशरूम, सो त्यांना जायला कुठली अडचण येणार नाही. वॉशरूम आपल्या खालच्या सारखेच आहेत, रेग्युलर जे खाली होते सेम तसेच आहेत. आता जी एक अगेन थोडेसे यंगर कपल असेल ज्यांना आपल्याला गेस्ट म्हणून वेलकम करायचं असेल तर त्यांच्यासाठीची एक गेस्ट रूम आपण ऍड केलेली. ती अगेन गेस्ट रूम थोडीशी आपण त्याला डेकोरेट केलेली आहे व्यवस्थित. सो स्पेस मॅनेजमेंटच्या हिशोबाने साईड टेबल्स आणि हे स्पेस पूर्ण आपण ह्याला आपल्या हिशोबाने डिझाईन करून घेतलेली. अगेन वॉर्डरॉब्स, त्याला काचेचे डोअर्स वगैरे आपण त्याला दिले. त्या क्लायंटच्या रिक्वायरमेंट्सच तशा होत्या त्या अकॉर्डिंगली. आता मुव्हिंग फॉरवर्ड, जी थोडीशी आम्हाला चांगली रूम द्यायची होती की सरांची जी आमचे क्लायंट आहे त्यांची डॉटर आहे, तर डॉटरला थोडंसं त्यांच्या लुकसाठी त्यांच्या आवडीच्या कलर्स शेड्समध्ये आम्ही ही रूम केलेली आहे. सो या रूममध्ये आपण बघू शकतो थोडंसं पिंक शेड्स, छान पेंटिंग्स आम्ही यूज केल्या. स्टँडिंग मिरर्स, थोडे कलर थीम मध्ये आम्हाला खेळायला मिळालं. अगेन स्मॉल वॉर्डरॉब, स्टडी टेबल त्याच्यामध्ये ऍड करायचा होता, त्याच्यावर सुद्धा आम्ही टाईल टॉप यूज केलेली आहे. सो हा होता एक स्टडी टेबलच्या सोबतचा आणि गर्लच्या थोड्याशा साजेशा असलेल्या गोष्टींसाठीची टूर. मुव्हिंग टू नेक्स्ट. इथपर्यंत आल्यानंतर ना तर आपल्या सगळ्यांना वाटतंय की आता टोटल 2 मजल्याचा बंगला संपत आला असेल. आता ह्याच्यामध्ये पलीकडे अजून काय आहे जसं इंटरेस्टिंग असणार आहे, पण आपल्याला इथे अजून स्टेअरकेस कडे एक्स्ट्रा डोअर आम्ही याच्यामध्ये अँटिकवाले ऍड केले. नाईस शँडिलियर. आता इथे मेनली एक छोटीशी गोष्ट अशी येते ज्याच्यामध्ये आम्ही थोडंसं खेळलोय. आम्हाला खूप चांगलं क्लायंटनी सपोर्ट केलाय, त्यामुळे आम्ही करू शकलोय टेरेसवरती खूप छान असं लँडस्केपिंग. सो वेलकम ऑन टॉप टेरेस ऑफ सावली. नावाप्रमाणे सावली, लँडस्केपिंग, झाडांची मजा. थोडासा टॉप टेरेसवरती येण्याचा मूड माणसाचा का बनावा, कारण या सगळ्या अम्युनिटीज आम्ही इथे देण्याचा प्रयत्न केलाय. एकदम रिलॅक्स फील करा. छान लाइटिंग्स आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. झाडांचे फ्लॉवर बेड्स ऍड केलेत. तुम्हाला कुठे सुद्धा इथे पाईप प्लंबिंग कुठेही दिसणार नाही, कारण हे सगळं लँडस्केपिंग मध्ये आम्ही हाईड केलेलं आहे. ही आमची स्पेशालिटी आहे की आम्हाला या गोष्टींमध्ये अजून काही गोष्टी करायला मिळाल्या. अलॉंग विथ दॅट थोडंसं फॅमिली सिटिंग नंतर ना तुम्हाला थोडंसं स्वतःसाठी इंडिव्हिज्युअल कपल्सला वेळ द्यायचा असेल त्यासाठीची एक अगेन वेगळी सिटिंग आम्ही दिलेली आहे, जी की आउटडोअर साठीची आहे.